नमस्कार छात्रों, मैं मंजुला बी जोगी, हिंदी शिक्षिका, शरण बसवेश्वर उच्च माध्यमिक पाठशाला चित्रहरण। हिंदी वल्लरी तृतीय भाषा हिंदी 9वीं कक्षा का गद्य पाठ चेरापूंजी से आया हूँ। इस पाठ के बारे में अब हम जानकारी प्राप्त करेंगे। तो हम क्या करेंगे, पहले इस पाठ के शीर्षक के बारे में कुछ जानेंगे। ये नाम सुना है आपने, चेरापूंजी। हम कन्नड़ में चिरापूंजी कहते हैं, सुना है? हाँ, सही कहा। क्या है ये? बहुत बारिश होने का एक प्रदेश है, स्थान है, स्थल है। लेकिन ये किस प्रकार बारिश होने का या अधिक बारिश होने का स्थल है, कोई कह सकते हैं? हाँ, ठीक है। क्या है ये? हमारे भारत में यानी ज्यादा बारिश होने का एक स्थल है, उसे क्या कहते हैं? चेरापूंजी। उसके बाद हमारे कर्नाटक में, कर्नाटक राज्य में ज्यादा बारिश कहाँ पर होता है? यस, आगुंबे में होता है। देखा है सभी ने? हाँ, कुछ बच्चे आगुंबे को देखा है, तो चेरापूंजी नहीं देखा है ना। तो आज हम क्या करेंगे, चेरापूंजी के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। किस प्रकार वहां पर बारिश होती है, वहां का रहन सहन कैसा है, यानी खाना पीना यानी पालन पोषण वहां पर किस प्रकार किया जाता है, और व्यापार व्यवहार किस प्रकार होता है, बारिश कैसे होती है, जो वर्षा में पूरा जो साल भर वर्षा किस प्रकार होती है, उसके बारे में हम जानते जाएंगे। ये क्या है? इस पाठ के लेखक का नाम है प्रदीप पंत। कौन है? प्रदीप पंत। तो ये प्रदीप पंत कह रहे हैं, चेरापूंजी से आया हूँ, ಚಿರಾಪುಂಜಿಯಿಂದ ಬಂದಿದ್ದೇನೆ ಅಂದ್ರೆ ಅವರು ದೇಶ ವಿದೇಶಗಳಿಗೂ ಹೋಗಿ ಸ್ಥಳಗಳನ್ನ ಸುತ್ತಿ ಯಾತ್ರಾ ಸಂಸ್ಮರಣ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಪ್ರವಾಸ ಮಾಡಿದಂತಹ ಪ್ರವಾಸ ಕಥನವನ್ನ ಬರೀತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದೇ ಅವರ ಸ್ವಲ್ಪ ವಿಶೇಷತೆಯನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಹಾಗೇನೆ ಅವರು ನಮ್ಮ ಭಾರತದಲ್ಲಿನೇ ಅವರು ಸಂಚರಿಸಿ ಚೇರಾಪುಂಜಿಗೆ ಹೋದಾಗ ನಡೆದಂತ ಯಾತ್ರೆಯ ಒಂದು ಸಂಸ್ಮರಣನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. हागाद्रे सबसे पहले हम यहाँ पर लेखक परिचय को जानेंगे। तो क्या है लेखक परिचय में? प्रदीप पंत जी हैं। तो इनका जन्म कब हुआ? 24 अप्रैल 1941 को हुआ। तो कहाँ पर हुआ? जन्म स्थान जो है लखनऊ के हल्द्वानी उत्तराखंड के जगह पर इनका जन्म हुआ। तो इनकी यहाँ पर कुछ विशेषता है। क्या है? जो अनुदित कहानियों का संकलन है इनका, अनुवादित कहानियों का ಅನುವಾದಗೊಳಿಸಿದ ಕಥೆಗಳ ಸಂಕಲನದ ಕನ್ನಡದ ಹೆಸರು ನಾವಿಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು. ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನ್ಯಾಯ ಮತ್ತು ಇತರ ಕಥೆಗಳು ಅಂತ ಅದರ ಹೆಸರು. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಏನ್ ನೋಡ್ತೀವಿ, ಅದು ತರ್ಜುಮೆಗೊಂಡಂತ ಅನುವಾದಗೊಂಡಂತಹ ಕಥಾ ಸಂಕಲನದ ಹೆಸರು ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನ್ಯಾಯ ಮತ್ತು ಇತರ ಕಥೆಗಳು ಅಂತ शीर्षक से प्रकाशित हुए हैं। ई शीर्षिकेಯಿಂದ प्रकाशितಗೊಂಡಿದೆ। उसके बाद इनके देश विदेश यात्रा संस्मरण के 4 संकलन हैं। ದೇಶ ಮತ್ತು ವಿದೇಶಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಬಂದಂತ ಪ್ರವಾಸಿ ಕಥನಗಳ ಸಂಸ್ಕರಣಗಳು 4 ಇದಾವೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ ನಾವು. जवाहर उसके बाद 4 है, उसके बारे में यहाँ पर कुछ नहीं दिया है, सिर्फ इतना ही बस होगा। और उसके बाद यहाँ पर उनको पुरस्कार किस प्रकार के जो दिए गए हैं, पंडित जवाहरलाल नेहरू पर उत्कृष्ट लेखन के लिए, पंडित जवाहरलाल नेहरू के ऊपर लिखा गया एक लेखन के लिए उनको क्या दिया गया है? जर्नलिस्ट वेलफेयर फाउंडेशन से इनका यूरोप भ्रमण पुरस्कार, और उसके बाद व्यंग्यश्री पुरस्कार। उसके साथ साथ हम और देख सकते हैं उत्तर प्रदेश हिंदी संस्थान का प्रेमचंद अनुशंसा पुरस्कार, हिंदी अकादमी द्वारा 2 बार
ಹಿಂದಿ ಅಕಾಡೆಮಿ ಪರಿಷತ್ತಿಂದ 2 ಸಾರಿ ಸಾಹಿತ್ಯಿಕ ಕೃತಿ पुरस्कार प्राप्त है। साहित्यकार सम्मान और उत्कृष्ट व्यंग्य लेखन के लिए हिंदी भवन नई दिल्लिಯಿಂದ ವ್ಯಂಗ್ಯಶ್ರೀ ಸಮ್ಮಾನ್ ಅಂದ್ರೆ ವ್ಯಂಗ್ಯಶ್ರೀ ಸನ್ಮಾನ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಸಹ ಇವರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಗೌರವಿಸಲಾಗಿದೆ। ನಾವು ವಿಶೇಷವಾಗಿ इस लेखक को हम देखते जाते हैं एक यात्रा वृत्तांत को किस प्रकार वो अपने लेखन में लिखते हैं और वहाँ का रहन सहन किस प्रकार है, बारिश कैसे होती है, इसके बारे में हम चेरापूंजी से आया हूँ पाठ में देखते जाएंगे। तो उसके बाद हम यहाँ पर इस पाठ का आशय जो क्या है उसे पहले देखेंगे। यात्रा से प्रादेशिक ज्ञान प्राप्त होता है ना। हम भी जाते हैं, शैक्षणिक यात्रा जाते हैं ना, तो क्यों जाते हैं? वहाँ के बारे में कुछ सीखने के लिए, शिक्षा की दृष्टि से हम शिक्षा यानी यात्रा जो शैक्षिक यात्रा के रूप में हम चले जाते हैं, हम वहाँ पर प्रादेशिक ज्ञान प्राप्त करते हैं। उस प्रदेश के ज्ञान के बारे में हम जानकारी प्राप्त कर सकते हैं। लोगों के रहन सहन, ಜನರ ವಾಸ್ತವಿರುವ ರೀತಿ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಉಳ್ಕೊಳ್ತಾರೆ, ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ। प्राकृतिक दृश्यों का सौंदर्य और उसके साथ साथ हम क्या देखते हैं, प्रकृति सौंदर्य को भी हम वहाँ पर आह्लाद करते हैं, उसके बारे में भी प्रत्यक्ष अनुभव मिलता है। यहाँ बैठकर दूरदर्शन में देखना और किसी के मुंह से सुनना, चित्र में देखना, ये अनुभव के लिए नहीं आता। तो हम खुद वहाँ उस प्रदेश को जाकर अनुभव करते हैं, तो तब हमें वहाँ का सौंदर्य और जो अनुभव से प्रत्यक्ष अनुभव हमें होता है। इस पाठ द्वारा छात्र चेरापूंजी का परिचय प्राप्त कर सकते हैं। वैसे ही आपको जो लेखक वहाँ पर जाकर जो प्रत्यक्ष अनुभव किया है, वैसे ही आप लोगों को भी करवाना चाहते हैं। बहुत अच्छा जो तरीका है इनका लिखने का। आपको लगता है आप उसके सामने, चेरापूंजी में अभी बारिश हो रही है, आप लोग उधर खड़े हैं, उसी में भीग रहे हैं, जो प्रकृति सौंदर्य को देख रहे हैं, वहाँ का जो चित्रण, प्रदेश का चित्रण, रहन सहन सभी आपके आंखों के सामने जैसा आप लोगों को लगने के जैसा ये लिखने वाले कवि हैं। ये इनकी विशेषता है। तो उसमें कुछ शब्दार्थ आ जाते हैं, उमड़ घुमड़, और उसके बाद हरी तिमा, पटा, उसके बाद खपत, निहारना, कुहरा, तमाम, इस प्रकार के कुछ शब्द आ जाते हैं। उसके अर्थ को इधर मैंने लिख दिया है, ठीक से देख लीजिए। जो समझ में नहीं आता है उसको बाद में उसका समाधान हम देंगे। तो ठीक है बच्चों, अभी हम क्या करेंगे, पाठ का प्रारंभ करेंगे। यात्रा से प्रादेशिक ज्ञान प्राप्त होता है ना। तो किस प्रकार हम इस यात्रा से उस प्रदेश का ज्ञान प्राप्त करते हैं उसको देखते जाएंगे। लिख लिया? ठीक है, संक्षिप्त रूप में मैंने इधर लिखा है, आप टेक्स्ट बुक देखकर ठीक से लिख लीजिए। क्या है, पाठ पढ़ती हूँ, आप इधर ध्यान दीजिए। मेघालय यानी बादलों का घर। मेघालय शब्द का अर्थ हम देखते जाते हैं। तो घर का अर्थ होता है माने। यहाँ पर हम इसे विच्छेद करके लिखते हैं, तो मेघ प्लस आलय क्या हो जाता है, मेघालय हो जाता है। मेघ यानी बादल, आलय यानी घर, मकान। तो हम इसे जोड़कर लिखने से मेघालय होता है
इसका अर्थ क्या होता है? बादलों का घर, ಮೋಡಗಳ ಮನೆ. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತೀವಿ ನೋಡಿ. ಮೇಘ ಆಲಯ, ಮೇಘ ಅಂದ್ರೆ ಮೋಡ, ಆಲಯ ಅಂದ್ರೆ ಮನೆ. ಮೇಘಾಲಯ ಅಂದ್ರೆ बादलों का, हिंदी में मोड़ಗಳಿಗೆ बादल ಅಂತ ಕರಿತೀವಿ. बादलों का घर इस अर्थ में अर्थ आ जाता है. और मेघालय की राजधानी ಶಿಲ್ಲಾಂಗ್. ಹಾಗಾದ್ರೆ ಮೇಘಾಲಯದ ರಾಜಧಾನಿ ಯಾವುದು? ಶಿಲ್ಲಾಂಗ್. ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಮೇಘಾಲಯ ಅದರ ಅರ್ಥ ಏನು, ಶಬ್ದದ ಅರ್ಥ, ಜೊತೆಗೆ ಈ ಮೇಘಾಲಯದ ರಾಜಧಾನಿ ಯಾವುದು ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ನೀವು ಹೇಳಬೇಕಾಗತ್ತೆ. तो शिलांग एक हरा भरा पर्वतीय नगर जहाँ हर वक्त बादल उमड़ते घुमड़ते रहते हैं. इतना बड़ा स्वच्छ सुंदर पर्वतीय नगर उत्तर भारत में कहीं नहीं है. ऐसा हरितिमा भी शायद ही कहीं देखने को मिले. शिलांग से चेरापूंजी की ओर जाता मार्ग दोनों ओर पहाड़ों और दरख्तों से पटा पड़ा है. यह ऊंचा नीचा यानी सर्पाकार रास्ते को पार करते हुए दिखाई पड़ते हैं. बादल बहती है सुहानी हवा और कभी कभी हो जाती है बूंदाबांदी. कितना अच्छा लिखते हैं देखो. ये सेंटेंस यानी वाक्य पढ़ते ही हमें लगता है इसी प्रकार ऐसे ही है शायद ये मेघालय चेरापूंजी का जो रास्ता इस प्रकार है. वहाँ की हरितिमा यानी हरियाली, ಹಚ್ಚ ಹಸುರಿನ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ ನೋಡಿ, ಹರಿಯಾಲಿ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ಹೌದಾ? उसके बाद और क्या क्या है वहाँ पर? जहाँ पर वक्त हर वक्त ಪ್ರತಿ ಸಮಯದಲ್ಲೂ ಪ್ರತಿ ಕ್ಷಣದಲ್ಲೂ ಬಾದಲ್ ಉಮಡ್ತೆ ಘುಮಡ್ತೆ रहते हैं. ಮಳೆಗಾಲ, ಬೇಸಿಗೆ ಕಾಲ, ಚಳಿಗಾಲ ಅನ್ನೋದಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. यहाँ पर साल भर वर्षा होती रहती है. जो बादल उमड़ते घुमड़ते ಗುಡುಗೋದು ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಏನಾಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಒಂದಕ್ಕೊಂದು ಘರ್ಷಣೆ ಆಗ್ತಾ ಮಳೆ ಆಗುವ ಒಂದು ಸಂದರ್ಭವನ್ನ ಅವು ಸೂಚಿಸ್ತಾನೇ ಇರುತ್ತೆ. ಅಂತಹ ಒಂದು ತಣ್ಣನೆಯ ಮಳೆಯ ಒಂದು ಪ್ರದೇಶ. ಹಾಗಾಗಿ ಅದನ್ನ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಭಾರತದಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಮಳೆಯಾಗುವ ಪ್ರದೇಶ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಚಿರಾಪುಂಜಿ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ. ಅದು ಹೇಗಿದೆ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. इतना बड़ा, ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡದಿದೆ. स्वच्छ और ये स्वच्छ भी है. ऐसे ही वहाँ पर कचरा गिचरा नहीं है, बहुत क्लीन सिटी. तो सुंदर पर्वतीय नगर, चारों ओर हमें क्या दिखाई देते हैं? पहाड़ ही पहाड़ दिखाई देते हैं. उत्तर भारत में कहीं नहीं है. उत्तर ಭಾರತದಲ್ಲಿ ಇಂಥ ಒಂದು ಪ್ರದೇಶ ಮತ್ತೆಲ್ಲೂ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ऐसा हरितिमा भी शायद ही कहीं देखने को मिले. ಎಲ್ಲೂ ಈ ತರಹದ ಒಂದು ಹರಿಯಾಲಿ ಹಚ್ಚ ಹಸುರಿನ ವಾತಾವರಣ ಮತ್ತೆಲ್ಲೂ ನೋಡಕ್ ಸಿಗತ್ತೆ ಅಂತ ನನಗೆ ಅನ್ಸೋದಿಲ್ಲ. शिलांग से चेरापूंजी की ओर जाता मार्ग दोनों ओर पहाड़ों और दरख्तों से पटा पड़ा है. ದರಖ್ತ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ವೃಕ್ಷ, ಪೇಡ್, ಮರಗಳಿಂದ ಹಾಗೂ ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡಗಳಿಂದ ತುಂಬಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರದೇಶ ಆಗಿದೆ. ಚಿರಾಪುಂಜಿ ನಾವೆಲ್ಲಿಂದ ಶಿಲಾಂಗಿಂದ ಚಿರಾಪುಂಜಿಗೆ ಹೋಗುವ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ನಾಲ್ಕು ಕಡೆಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಕಡೆಗೆ ನೋಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎರಡೂ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬೆಟ್ಟಗಳು ಗುಡ್ಡಗಳು. ಈಗ ರಸ್ತೆ ಹೇಗೆ ಹೋಗುತ್ತೆ? ಹೀಗೆ ರಸ್ತೆ ಹೌದಾ? ಈ ಸೈಡ್ನಲ್ಲಿ ನಾವೇನ್ ನೋಡ್ತೀವಿ? ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡಗಳ ಪ್ರದೇಶಗಳನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ. ಜೊತೆಗೆ ಹಚ್ಚ ಹಸುರಿನ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮರಗಳನ್ನು ಸಹ ನಾವು ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ. ಜೊತೆಗೆ ಸುಂದರವಾಗಿ ಹಚ್ಚ ಹಸುರಿನ ವಾತಾವರಣ ಮತ್ತು ಮೋಡಗಳು ಯಾವಾಗಲೂ ಗುಡುಕ್ತಾ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಒಂದು ಸುಂದರವಾದ ಸ್ವಚ್ಛವಾದ ಪ್ರದೇಶ ಅದಾಗಿದೆ. ಯಹ ಊಂಚಾ ನೀಚಾ ಸರ್ಪಾಕಾರ ರಾಸ್ತಾ. ರಸ್ತೆಗಳು ಹೇಗಿದಾವೆ ಅಂದ್ರೆ ಸ್ಟ್ರೈಟ್ ಇಲ್ಲ, ಸರ್ಪ ಆಕಾರ, ಸರ್ಪದ ಆಕಾರ. ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆಯಲ್ಲ, ಹಾವು ಹರಿದು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವ ರೀತಿ ನೀವು ಹೇಳ್ತೀರಾ? ಸೊಳ್ಳ ಬಳ್ಳ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಾ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅಲ್ವಾ? ಆ ರೀತಿ ಅದು ಹೇಗೆ ಹೊಸಿತಾ ಹೋಗುತ್ತೋ, ಅದು ರೋಡ್ ನೇರ ಅದು ಇದ್ರೂ ಸಹ ಅದೇನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ತನ್ನ ಮೈಯನ್ನ ಆಚೆ ಈಚೆ ಚಾಚ್ತಾ ಮುಂದೆ ಅದು ಚಲಿಸುತ್ತೆ. ಆ ತರಹದ ಒಂದು
ಹಾವಿನ ರೂಪದ ಸರ್ಪಾಕಾರದ ರಸ್ತೆಗಳು ಅಲ್ಲಿ ನಮಗೆ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಸಿಗ್ತವೆ. ಬಾದಲ್ ಮತ್ತೆ ಜೊತೆಗೆ ಬಾದಲ್ ಬೆಹತಿ ಹೇ ಸುಹಾನಿ ಹವಾ, ಮೋಡಗಳು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಸಿಗ್ತವೆ. ಜೊತೆಗೆ ತಣ್ಣನೆಯ ತಂಪಾದ ಗಾಳಿ ಸಹ ಅಲ್ಲಿ ಬೀಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಸುಹಾನಿ ಸುಂದರವಾದ ತಣ್ಣನೆಯ ಗಾಳಿ ಕೂಡ ತಂಪಾಗಿ ಬೀಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಕಭಿ ಕಭಿ ಹೋ ಜಾತಿ ಹೇ ಬೂಂದಾಬಾಂದಿ, ಇದೇ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ಆಗಾಗ ಬೂಂದಾಬಾಂದಿ, ಬೂಂದ್ ಅಂದರೆ ಹನಿ ಹನಿಗಳ ಪಟ ಪಟ ಮಳೆ ಹನಿಯ ಒಂದು ವಾತಾವರಣವನ್ನು ನಾವಲ್ಲಿ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಸಿಗತ್ತೆ. हमारी जीप शिलांग से 53 किलोमीटर दूर चेरापूंजी की ओर बढ़ रही है. लेखक जा रहे हैं इनकी एक इनके जीप में जा रहे हैं सभी. तो ये कहाँ जा रहे हैं? शिलांग से 53 किलोमीटर दूर चेरापूंजी की ओर बढ़ रही है. 53 किलोमीटर चेरापूंजी कಡೆಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. मेरे साथ ಅಂದ್ರೆ ಇವರ ಜೊತೆಗೆ राज्य के एक अधिकारी श्री संगमा और उनके 2 दोस्त बैठे हैं. ಈ ಜೀಪ್ ನಲ್ಲಿ ಲೇಖಕರಿದ್ದಾರೆ, ಜೊತೆಗೆ ಯಾರಿದ್ದಾರೆಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅವರ ರಾಜ್ಯದ ಒಬ್ಬ ಅಧಿಕಾರಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಹೆಸರು ಶ್ರೀ ಸಂಗಮಾ ಅಂತ ಅವರ ಹೆಸರು. ಉಸ್ಕೆ ಸಾಥ್ ಸಂಗಮಾಕ್ಕೆ 2 दोस्त, ಆ ಸಂಗಮಾ ಅಧಿಕಾರಿಯ ಇಬ್ಬರು ಸ್ನೇಹಿತರು ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. मैं जीप की खिड़की बंद करते हुए संगमा से पूछता हूँ. जीप की जो खिड़की होती है वो बहुत ठंडी हवा आती रहती है, इसीलिए उसको बंद करते हुए अधिकारी जो थे संगमा उनको पूछते हैं. तो क्या पूछते हैं? क्या साल भर यहाँ वर्षा होती रहती है? ಏನಿಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ರಾಜ್ಯದ ಅಧಿಕಾರಿಗಳವರು, ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ಇವರು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಯಾವಾಗಲೂ ಇಲ್ಲಿ ಮಳೆ ಆಗ್ತಾ ಇರತ್ತಾ ಅಂತ. जी हाँ, संगमा कहते हैं, ಹೌದು ಕಣ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಇದೇ ತರ ಆಗ್ತಾ ಇರುತ್ತೆ. आपको जानकर ताजुब होगा कि मेघालय में खपत से ज्यादा पन बिजली का उत्पादन होता है. हम अतिरिक्त बिजली अन्य राज्यों को दे देते हैं. ऐसा मैं सचमुच आश्चर्य से पूछता हूँ. संगमा कहते हैं, वैसे यदि यहाँ सभी गांव बिजली से जगमगा उठे तो भी अतिरिक्त बिजली का उत्पादन होता है. ಗೋವರ ನಾವು ಉಳಿದ ಯಾವ ರೀತಿಯ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನು ಇಲ್ಲಿ ನೋಡೋದಿಲ್ಲ. ಜಲ ವಿದ್ಯುತ್, ಪನ್ ಬಿಜ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಪನ್ ಅಂದ್ರೆ ಪಾನಿ ಅಂತ ಅರ್ಥ ತಗೋಬೇಕು, ಬಿಜ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ವಿದ್ಯುತ್. ಇಲ್ಲಿ ಜಲ ವಿದ್ಯುತ್ತನ್ನೇ ಜಾಸ್ತಿ ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಜೊತೆಗೆ ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಇಡೀ ರಾಜ್ಯವೇ ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಜಗಮಗಿಸಿದರೂ ಸಹ ಸಾಕಾಗಿ ಉಳಿದು ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಕಡೆಗೆ ಕೊಡುವಂತಹ ಒಂದು ಅಷ್ಟು ಜಲವಿದ್ಯುತ್ತನ್ನ ಇಲ್ಲಿ ತಯಾರು ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. ಯಾಕೆ ಅಂದ್ರೆ ನೀರು ಯಾವಾಗಲೂ ಇದ್ದೇ ಇರುತ್ತೆ, ಆ ಕಾರಣದಿಂದ ಅಂತ ಅವರು ತಿಳಿಸಿ ಹೇಳ್ತಾರೆ. हम पहाड़ों को निहारते हुए आगे बढ़ रहे हैं. निहारना मैंने लिखा है, ध्यान पूर्वक देखना, ಅದನ್ನ ನೋಡಿ ಆಹ್ಲಾದಿಸುತ್ತಾ, ಸುಮ್ಮನೆ ನೋಡೋದು ಬೇರೆ, ನೋಡಿ ಕಣ್ ತುಂಬಿಸಿಕೊಳ್ಳೋದು ಬೇರೆ. वैसे ही ये क्या करते हैं? निहारते हुए, देखते हुए आगे बढ़ते हैं. सड़क के उस पार पहाड़ी कुहरे से घिरी हुई है. ಒಂದು ಕಡೆಗೆ ರಸ್ತೆಯ ಆಚೆ ಏನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ ಫುಲ್ ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡಗಳು ನಮಗೆ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. 3 पर्वतीय अंचलों में बंटा हुआ है. ಅದು ಹೇಗಿದೆಯಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 3 ಪರ್ವತಗಳಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಭಾಗಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. उसके इसमें है मेघालय खासी पर्वत, गारो पर्वत और जयंतिया पर्वत. वहाँ पर 3 पर्वत हैं. उस प्रदेश को 3 पर्वतीय प्रदेश के रूप में बांटा गया है. पहला पर्वतीय प्रदेश है कौन सा? खासी. और दूसरा कौन सा है? गारो. तीसरा पर्वत है जयंतिया. इस प्रकार के 3 पर्वत के रूप में इस प्रदेश को बांटा गया है, खासी, गारो और जयंतिया. और इन्हीं 3 पर्वतीय अंचलों से बने हैं
5 जिले। इस 3 पर्वतीय प्रदेशों का नाम है, ये एक एक पहाड़ के रूप में हम देखते हैं। उस गांव प्रदेश में एक एक पहाड़ है, उसमें 5 जिले हैं। कितने? 5 ಜಿಲ್ಲೆಗಳಿದಾವೆ। 3 ಪರ್ವತೀಯ ಪ್ರದೇಶಗಳನ್ನ ನಾವು 3 ವಿಭಾಗಗಳಾಗಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಒಂದು ಖಾಸಿ ಪರ್ವತ ಪ್ರದೇಶ, ಇನ್ನೊಂದು ಗಾರೋ ಪರ್ವತ ಪ್ರದೇಶ, ಇನ್ನೊಂದು ಜಯಂತಿಯಾ ಪರ್ವತ ಪ್ರದೇಶ। ಅವುಗಳನ್ನ ನಾವು ಒಟ್ಟಾಗಿ 5 ಜಿಲ್ಲೆಗಳಾಗಿ ನೋಡಬಹುದು। हर अंचल की अपनी अलग संस्कृति है, रीत रिवाज और पर्व उत्सव है, लेकिन हर कहीं पारिवारिक व्यवस्था मातृसत्तात्मक है। भूमि, धन, संपत्ति सब माँ से बेटी को मिलती है। ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿಯ ಪ್ರದೇಶ ಹೇಗಿದೆಯಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಅಲ್ಲಿಯ ಪರಿವಾರದ ಲಕ್ಷಣ ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ತಂದೆ ತಾಯಿಯ ನಂತರದ ಒಂದು ಇದನ್ನ ನಾವು ಯಾರಿಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ? ಸ್ವತ್ತನ್ನ ಗಂಡು ಮಗನಿಗೆ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ। ಆದರೆ यहाँ पर ऐसा नहीं है। जो भी इनका इनकी मातृसत्तात्मक ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಇವ್ರನ್ನ ಭೂಮಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಧನ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸಂಪತ್ತಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅದು ತಂದೆಯಿಂದ ನೇರವಾಗಿ, ತಾಯಿಯಿಂದ ನೇರವಾಗಿ ಮಗನಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು। ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಹಾಗಲ್ಲ, ತಾಯಿಯಿಂದ ನೇರವಾಗಿ ಮಗಳಿಗೆ ಸಿಗುತ್ತೆ। ಅಂದ್ರೆ ಮಾತೃಸತ್ತಾತ್ಮಕತೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ। वैसे ही इस 5 अंचलों में, ಈ 5 ಪ್ರದೇಶಗಳ 5 ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ರೀತಿಯ ಸಂಸ್ಕೃತಿ, ರೀತಿ ರಿವಾಜ್ ಎಲ್ಲವನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ। ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಾಗಿ ಇದೆ। ಆದರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರದೇಶದಲ್ಲೂ ಸಹ ಮಾತೃಸತ್ತಾತ್ಮಕತೆಯನ್ನ ನಾವು ಕಾಣ್ತೀವಿ। स्त्री का यहाँ वर्चस्व है। यह एहसास गुवाहाटी मेघालय की सीमा में घूमने के लिए साथ साथ ही होना लगता है। उसके बाद तमाम दुकानों पर स्त्रियां सौदा बेचती हैं और बेहिचक बतियाती दिखाई देती हैं। शिलांग में भी उन्हें दुकानों पर बैठे देखा जा सकता है। शायद यह स्थिति पूर्वोत्तर के अन्य राज्यों में भी है, भले ही वहाँ मातृसत्तात्मक परिवार व्यवस्था न हो। कुछ साल पहले मणिपुर की राजधानी इंफाल में भी यही सब देखा था। स्त्रियों का पूरा बाजार ही है वहाँ, जिसे माइती बाजार कहते हैं, यानी माँ का बाजार। दिन भर सामान की बिक्री कर शाम को अपने अपने घर लौटती हैं। किसी प्रकार का वर्ग भेद नहीं, यानी अमीर घरों की स्त्रियां भी इस माइती बाजार में मिल जाएंगी और गरीब घरों की स्त्रियां भी। तभी एक मोड़ निकलने पर चेरापूंजी का छोटा सा बाजार दिखाई पड़ता है और इस बाजार में भी दुकानों पर बैठी हैं महिलाएं। फिर चाहे दुकान फल सब्जियों की हो या चाय की, हम आगे बढ़ जाते हैं। देखिए वहाँ किस प्रकार का जो व्यापार व्यवहार का वहाँ पर चलता है और मार्केट कैसा है, मार्केट में व्यवहार कौन करते हैं उसके बारे में कहते जा रहे हैं। क्या है इधर? स्त्री यहाँ वर्चस्व है। यहाँ पर पुरुष का जो सम्मान ज्यादा नहीं है, सम्मान देते हैं, लेकिन जो भी कार्य में आगे कौन रहते हैं? स्त्रियां रहती हैं। यह एहसास गुवाहाटी से मेघालय की सीमा में घुसने के साथ ही होने लगता है। ನಾವು ಎಲ್ಲಿಂದ ಗುವಾಹಟಿ ಮತ್ತು ಮೇಘಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗುವಂತ ಸಂದರ್ಭದಿಂದನೇ ನಮಗೆ ಈ ಮಹಿಳೆಯರೇ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆಯನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ। ತಮಾಮ್ ದುಕಾನೋं में स्त्रियां सौदा बेचती हैं। ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಂಗಡಿಗಳಲ್ಲಿ 3% ಅಂಗಡಿಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ತ್ರೀಯರನ್ನೇ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಿ, ಅಂದ್ರೆ ಸೌದಾ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಿರೋದನ್ನ ನೋಡ್ತೀವಿ। ಬೇಹಿಚಕ್ ಬತಿಯಾತಿ ದಿಖಾಯಿ ದೇತಿ, ಮತ್ತೆ ಯಾವುದೇ ಸಂದೇಹ ಇಲ್ಲದಂಗೆ, ಸಂಕೋಚ ಇಲ್ಲದಂಗೆ ಆರಾಮಾಗಿ ಗಂಡಸರು ಯಾವ ರೀತಿ ವ್ಯಾಪಾರ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೋ ಅಷ್ಟೇ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಆಗಿ ಸ್ತ್ರೀಯರು ಸಹ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ। ಶಿಲ್ಲಾಂಗ್ में भी उन्हीं दुकानों पर बैठे देखा जा सकता है। ಶಿಲ್ಲಾಂಗಲ್ಲೂ ಸಹ ನಾವು ಏನು ನೋಡ್ತೀವಿ? ಇದೇ ಸ್ತ್ರೀಯರನ್ನ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾ ಕೂತ್ಕೊಂಡಿರೋದನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ।
शायद यह स्थिति पूर्वोत्तर के अन्य राज्यों में भी है. ಹಾಗೇನೆ ಪೂರ್ವೋತ್ತರದ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಸಿಗುತ್ತೆ. भले ही वहाँ मातृसत्तात्मक परिवार व्यवस्था न हो, ಅಲ್ಲಿ ಮಾತೃಸತ್ತಾತ್ಮಕ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಸಹ ವ್ಯಾಪಾರ ವ್ಯವಹಾರ ಮಾತ್ರ ಸ್ತ್ರೀಯರೇ ಮುಂದುವರಿಸ್ತಾರೆ, ಮಾಡ್ತಾರೆ. कुछ साल पहले मणिपुर की राजधानी इंफाल में, मणिपुರದ ರಾಜಧಾನಿ ಯಾವುದು? इंफाल. ಯಾವುದರ ರಾಜಧಾನಿ? ಮಣಿಪುರ್. ಮೇಘಾಲಯದ ರಾಜಧಾನಿ ಯಾವುದು ಅಂತ ಹೇಳಿದೆ? ಎಸ್, ಶಿಲಾಂಗ್. तो ಈ ಮಣಿಪುರದ ರಾಜಧಾನಿ ಇಂಫಾಲ್. ಹಾಗೆ ಸ್ತ್ರೀಯರು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುವುದನ್ನ ಇವರು ನೋಡ್ತಾರೆ. यानी यहाँ पर इसे क्या कहते हैं? मायती बाजार कहते हैं. माँ का जो बाजार है उसे क्या कहते हैं? माँ यानी स्त्री, माँ होती है, तो माएँ बैठकर जो सौदा बेचती हैं, इसीलिए इस मार्केट को, बाजार को क्या कहते हैं? मायती बाजार कहते हैं. दिन भर सामान की बिक्री कर शाम को अपने अपने घर लौटती है. ಇಡೀ ದಿನ ವ್ಯಾಪಾರವನ್ನ ಮಾಡಿ ಸಂಜೆ ಅಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಅವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ? तम तम मनेगे मरड़तिर्तारे. वैसे ही उसके साथ साथ यहाँ पर बड़े घरों की स्त्रियां भी होती हैं, यानी अमीर लोगों के घर की स्त्रियां भी होती हैं, और किसके? गरीब घर के स्त्रियां भी होती हैं. लेकिन बाजार में मूल रूप से कौन व्यापार व्यवहार करते हैं? स्त्रियां करते हैं. तो बच्चों, आगे का जो भाग है हम अगली अवधि में देखेंगे. तो अब तक जो मैंने इस शिलांग के बारे में, मेघालय के बारे में समझाया है, वो आप समझ चुके हैं, ऐसा कहते हुए धन्यवाद समर्पित करती हूँ. धन्यवाद.